नमस्कार. नवरात्राच्या पहिल्या 3 दिवसात आपण शैलपुत्री, ब्रह्मचारिणी आणि चंद्रघंटा या स्वरूपांची पूजा केली. आज आहे 4था दिवस आणि या दिवशी पूजली जाते कुष्मांडा देवी. या देवीचं विलक्षण स्वरूप, पूजाविधी आणि महत्त्व आज जाणून घेऊ. कुष्मांडा देवी कोण होती? ब्रह्मांडाची निर्मिती करण्याची शक्ती ज्यांच्याकडे आहे ती म्हणजे कुष्मांडा देवी. ब्रह्मांड पूर्ण अंधारात असताना त्यांनी स्मित करून प्रकाश निर्माण केला आणि सृष्टीची सुरुवात केली. म्हणून त्यांना आदी स्वरूपाची सृष्टकर्ती मानले जाते. त्यांचं रूप तेजोमय 8 हात असलेलं आहे. त्या सिंहावर आरूढ असून कमंडलू, धनुष्य, कमळ, अमृत कलश अशी शस्त्र आभूषणं धारण केलेली आहेत. कुष्मांडा देवी म्हणजे ऊर्जेचं प्रतीक. त्यांचं पूजन केल्याने साधकाच्या अनाहत चक्राचं शुद्धीकरण होतं. जीवनात सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि आरोग्य प्राप्त होते. जिथे निराशा किंवा अंधार असतो, तिथे प्रकाश पसरवण्याची शक्तीही देवी देते. पूजनासाठी देवीची प्रतिमा किंवा मूर्ती लाल फुलांनी आणि प्रकाशमय दिव्यांनी सजवावी. देवीला कडधान्य, भोपळा म्हणजे कुष्मांड, पान, फुलं आणि फळं प्रिय आहेत. म्हणून या दिवशी भोपळ्याचा नैवेद्य विशेष अर्पण केला जातो. या दिवशी जपला जाणारा मंत्र म्हणजे ओम देवी कुष्मांडाये नमः. या मंत्राच्या जपाने आरोग्य आणि ऊर्जा मिळते. दिवा लावून आरती करावी. देवीला विनंती करावी की घरात सदैव प्रकाश, समृद्धी आणि आनंद नांदतो. कुष्मांडा देवीचं पूजन केल्याने आजार दूर होतात आणि आयुष्यात ऊर्जा वाढते. व्यवसाय, नोकरी, शिक्षण या सर्व क्षेत्रात प्रगती होते. हा दिवस विशेषतः आरोग्य, आनंद, समाधान मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे. भक्तांच्या जीवनातील अंधार नाहीसा करून नवतेज, नवी सुरुवात मिळते. म्हणजे नवरात्राच्या 4थ्या दिवशी पूजली जाणारी कुष्मांडा देवी ही सृष्टीची जननी आहे. तिच्या पूजेमुळे आपल्याला जीवनात प्रकाश, ऊर्जा आणि समृद्धी नांदते. जय माता दी, जय कुष्मांडा. धन्यवाद.